परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीय उल्हास. माताजी तेथे असे तोपर्यंत रोज जेवण झाल्याबरोबर गावातील विठोबाच्या देवळात जाऊन निवांत बसत असत. एके दिवशी एक श्रीमंत विधवाबाई त्या देवळावरून जाऊ लागली असता देवदर्शनासाठी तिने देवळात प्रवेश केला. तेव्हा आत बसलेल्या माताजी तिच्या दृष्टीस पडल्या. तिने तुम्ही कोण, कुठल्या, असा माताजींना प्रश्न केला. माताजी म्हणाल्या, मी परगावची असून एकीकडे पाहुणे म्हणून आली आहे. त्यावर त्या बाई म्हणाल्या, आमच्या घरात एक स्वयंपाकीण बाई हवी आहे. एखादी गरीब बाई असून तिला 1-2 मुले जरी असली तरी मी तिला कायमचे ठेवून घेईन. तुम्हाला मुले आहेत काय? माताजींनी उत्तर दिले, हो. त्यावर त्या बाईने प्रश्न केला, किती आहेत? माताजीने खुणेनेच 2 असे सांगितले. त्यावर त्या बाईने प्रश्न केला, तुम्ही आमच्याकडे राहत असाल तर संध्याकाळपासून स्वयंपाकाला सुरुवात करा. त्यावर माताजी त्यांना म्हणाल्या, मला रात्री 9 वाजता अंबाबाईच्या देवळात जावे लागेल. त्याला तुमची हरकत नाही ना? त्यावर बाई म्हणाली, तुमची कामे आटोपल्यावर कीर्तन पुराणाला जाण्यास तुम्हाला माझी काहीच आडकाठी नाही. मलाही कीर्तनाची आवड आहे, पण सवडच मिळत नाही. तरी मी मधून जात असते. हे ऐकून चला तर असे म्हणून माताजी तिच्याबरोबर त्यांच्या घरी गेल्या. लगेच त्यांनी 15 माणसांचा स्वयंपाक तयार केला. तसेच लहान मुलांना भरविले आणि मोठ्या मुलांना वाढले पण. माताजींचे झटपट व शांतपणाने झालेले काम पाहून ती बाई अत्यंत खुश झाली आणि तुमच्या पगाराबद्दल अजून तुम्ही काहीच सांगितले नाही असे त्यांना म्हणाले. तेव्हा मला तुमचे काम झेपते किंवा नाही हे अगोदर पाहते, त्यावर आपण पगाराबद्दल बोलू असे माताजींनी उत्तर दिले. 10 वाजता कीर्तनास आरंभ करावयाचा होता म्हणून त्या 9 वाजताच तेथून निघाल्या. इतक्यात ती बाई म्हणाली, तुम्ही जरा थांबा, मी पण येते. जेवण करून आम्ही दोघी मिळून जाऊया. माताजींना तेथून एकदा सुटायचे होते. कीर्तनाचा तो पहिलाच दिवस होता. रात्रीच्या वेळी मी काहीच घेत नाही. मी पुढे जाते, तुम्ही मागाहून सावकाश या. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने त्या तेथून निसटल्या आणि आपण उतरलेल्या घरी येऊन आपले सामान घेऊन तेथील भगिनींसह अंबाबाईच्या देवळात जाऊन वेळेवर पोहोचल्या. कीर्तन सुरू झाले. पूर्वरंग संपला. इतक्यात ती श्रीमंतबाई तेथे आली. पण माताजींनी कफनी घातली होती, त्यामुळे तिला लगेच त्यांची ओळख लागली नाही. कीर्तन आटोपल्यावर जेव्हा माताजींनी कफनी काढली तेव्हा ज्यांच्याकडून आपण स्वयंपाक करून घेतला त्याच या बाई होत असे वाटून ती चपापली. अंगी एवढा मोठेपणा असून अगदी लहानपणा अंगीकारून आपल्याकडे त्यांनी स्वयंपाकिणीचे काम कसे पत्करले असेल याबद्दलही तिला आश्चर्य वाटले. ती माताजींच्या जवळ गेली आणि म्हणाली, मी तुम्हाला न ओळखता तुमच्याकडून काम करून घेतले याबद्दल आता मला अतिशय वाईट वाटते. असे म्हणून तिने माताजींच्या पुढे खेद प्रदर्शित केला. कीर्तन समाप्तीच्या दिवशी इतर हरिदासांप्रमाणे समजून गावातील मंडळींनी त्यांच्या पुढे शिधा आणून ठेवला. सर्वांचे मिळून गाडीभर धान्य झाले. ते धान्य पाहून लगेच माताजी म्हणाल्या, उद्या सकाळी 10 वाजता सर्व बंधू भगिनींनी शनिवार पेठेत नागपूरकरांच्या वाड्यात हजर राहावे. तेथे 10 ते 12 वाजेपर्यंत भजन, त्यावर महाप्रसादाचा लाभ मिळेल. कीर्तन संपल्यावर नागपूरकर माताजींच्या जवळ आले आणि अहो माई, आमच्या कोल्हापूरला हरिदास, पुराणी कोणी जरी आले तरी शेवटच्या दिवशी मिळालेला शिधा तेथेच विकून त्याचे पैसे ते घेऊन जातात आणि तुम्ही हे काय आरंभिले आहे? नौखा गाव, तेव्हा तुम्हाला भांडी, स्वयंपाकी वगैरेची जमवाजमव करणे कसे काय जुळेल? माताजी म्हणाल्या, जो माझ्या मुखावाटे बोलला आहे तोच सर्व जमवेल.
त्याची तुम्हाला किंवा मला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. नवलाची गोष्ट ही की दुसऱ्या दिवशी आपोआप सर्व जुळवाजुळव होऊन 10 वाजता स्वयंपाक तयार झाला. ठरल्याप्रमाणे भजनास सुरुवात झाली. भजन संपता संपता नागपूरकर माडीवर आले आणि त्यांनी माताजींच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. त्यावर रडत रडत ते सांगू लागले, इतर हरिदासांप्रमाणेच आपण एक आहात अशी आजवर माझी समजूत होती, पण आजचा कार्यक्रम पाहून तुमच्याजवळ काहीतरी अद्भुत शक्ती आहे याची आज मला पूर्ण खात्री पटली. म्हणून तुमच्या चरणी माझी एक विनंती आहे. मी पूर्वी राजवाड्यात नोकरीवर होतो. पैसे खाल्ल्याचा माझ्यावर आरोप ठेवून मला नोकरीवरून काढण्यात आले. त्यामुळे सध्या मी अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. यापुढे जीवन कंठणे मला अत्यंत कठीण झाले आहे. तेव्हा आपण माझ्यावर एक वार कृपा करा आणि यातून पार होण्याकरिता मला काहीतरी मार्ग सुचवा. आपण सांगाल तसे वागण्यास मी तयार आहे. ही त्यांची प्रार्थना ऐकून माझ्याजवळ ताईत, दोरा, अंगारा असले काहीच नाही. फक्त हरिस्मरणानेच सर्व काही मनोरथ पूर्ण होतात हा माझा अनुभव आहे. असे सांगून माताजींनी त्यांना काही एक नेम घालून दिले. पुढे 3 महिन्यानंतर एक आश्चर्याची गोष्ट अशी घडून आली की यापूर्वी नागपूरकरांनी आपल्याला पुन्हा नोकरीवर घ्यावे म्हणून पत्राद्वारे पुष्कळ विनंती केली होती. तसेच थोर थोर माणसांचा वशिलाही लावून पाहिला होता, तरी देखील त्यांची दाद लागली नव्हती. पण यावेळी मात्र आपण होऊन कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी नागपूरकरांना बोलावणे पाठवले आणि यापुढे तुम्ही नोकरी करण्याची जरी इच्छा असली तरी तुमचे उतारवय झाल्यामुळे या उपर तुम्ही आराम घ्या असे म्हणून नोकरीवरून काढल्यापासूनची दरमहा अर्ध्या पगाराप्रमाणे होणारी सर्व रक्कम नागपूरकरांना देऊन दरमहा 40 रुपये प्रमाणे पेन्शन सुरू केली. श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटला 1122 सत्यनारायण नवचंडी होम स्वाहाकार याप्रमाणे 3 दिवसांचा कार्यक्रम असल्याचे समजल्यावरून माताजी तेथून तुळसाबाईसह कराड, सातारा, पुणे मुक्काम करीत करीत तिकडे गेल्या. तेथील कार्यक्रम संपल्यावर महाराजांच्या समोर कीर्तन करण्याबद्दल माताजींनी इच्छा दर्शवली. तुझी इच्छा सफल व्हायला पाहिजे तर ब्राह्मण मंडळी जाईपर्यंत तुला थांबावे लागेल असे त्यांच्याकडून उत्तर आले. त्यावर माताजींनी आपला मुक्काम वाढवून 4थ्या दिवशी महाराजांच्या समोर कीर्तन केले. दुसरे दिवशी पुण्याच्या लिमयेबाईंनी आपल्याकडे बोलावणे केल्यावरून माताजी त्यांच्याबरोबर गेल्या. पुण्याला चहूकडे माताजींची कीर्तने होऊ लागली. हे कळताच सांताक्रूजचे शिवराम व पत्नी कल्याणी हे उभता पुण्याला आले आणि माताजींना आपल्याकडे घेऊन गेले. तेथे त्यांना बरेच दिवस मुक्काम होता. त्या अवधीत गिरगावातील जोडदेवळात 7 दिवस, फडकेंच्या गणपतीच्या देवळात 7 दिवस आणि खार येथील गायत्रीच्या देवळात 10 दिवस याप्रमाणे त्यांची कीर्तने झाली. माताजींचा मुक्काम सांताक्रूजला असल्याचे सीतामाईंना समजले. एके दिवशी त्यांनी, माझ्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे ठरले आहे. तत्पूर्वी तुला एकदा पाहावयाचे आहे. तेव्हा तू उद्या ये असा माताजींना निरोप पाठविला. त्याप्रमाणे माताजी तिकडे गेल्या. बोलता बोलता सीतामाई म्हणाल्या, बाळ, आल्यासारखी तू 8 दिवस राहिली असतीस तर उद्या माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर दवाखान्यात सकाळ संध्याकाळ थोडा वेळ माझी सोबत करण्यास बरे झाले असते. त्यावर माताजींनी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले. पुढे सरदेसाई यांच्या दवाखान्यात ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यावर सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत माताजी सीतामाईंच्या सोबतीला बसू लागल्या. पण तेथे गेल्यावर कोणाशीही न बोलता त्या बरोबर नेलेले पुस्तक तरी वाचायच्या किंवा डोळे मिटून स्वस्थ तरी बसायच्या. 3ऱ्या दिवसापासून सीतामाईंना देवादिकांच्या 4 गोष्टी ऐकविण्यास
हीच उत्तम संधी आहे असे म्हणून माताजी बरोबर नेलेले पुस्तक त्यांना ऐकू जाईल असे वाचू लागल्या. मुलगी आपल्याशी गावातल्या किंवा घरातल्या गोष्टी बोलत नाही, नुसते ग्रंथ वाचून दाखविण्याने आपली करमणूक कशी होईल या विचाराने सीतामाईंना अत्यंत वाईट वाटू लागले. पहिले 2 दिवस त्यांनी कसे तरी सहन केले, पण त्या दिवशी मात्र शेजारच्या बाईकडे बोट करून सीतामाई म्हणाल्या, बाळ, तिकडे पहा, त्यांचे आप्त इष्ट किती प्रेमळ आहेत. गावची व परगावची मंडळी सारखी भेटायला येतात आणि तास तास बसून त्यांना चहूकडच्या गोष्टी सांगून त्यांची करमणूक करतात. पण तू मात्र माझ्याकडे एकही शब्द बोलत नाहीस. 4 तास जरी तू माझ्याजवळ बसत आहेस तरी तू माझ्या वाटणीला असून नसल्यासारखेच असे मला वाटते. त्यावर माताजी म्हणाल्या, डोळ्याचे ऑपरेशन म्हणजे फार नाजूक असते. मी जर तुझ्याजवळ 10 शब्द बोलले तर तुला माझ्याजवळ एक तरी शब्द बोलावा लागणार. बोलण्याने किंवा बोलणे ऐकण्याने सुद्धा घसा वाळून येतो आणि तेणे करून खोकला येण्याचा संभव असतो. एखादी जरी खोक आली तरी टाके तुटण्याची भीती असते. याकरिता न बोलता बसणे म्हणजेच खरा मायाळूपणा आहे असे मी समजते. माताजींचे हे बोलणे सीतामाईंना रुचले नाही, तरी पण त्या स्वस्थ राहिल्या. त्याच दिवशी रात्री खोकला आल्याचे निमित्त होऊन शेजारच्या पारशी बाईचे टाके तुटले आणि डोळा बाद झाला. ही गोष्ट सीतामाईंच्या कानावर जेव्हा गेली तेव्हा माताजींच्या बोलण्याची त्यांना सत्यता पटली. ऑपरेशन झालेल्या 6व्या दिवशी दुपारी 4 वाजता घरून दवाखान्याला जातेवेळी माताजींनी सीतामाईंच्यासाठी शिरा करून नेला. पायांची चाहूल लागताच सीतामाई म्हणाल्या, बाळ, आलीस काय ग? माताजीने होय असे उत्तर दिले. त्यावर सीतामाई म्हणाल्या, सकाळी तू घरी जातेवेळी संध्याकाळी येताना माझ्यासाठी शिरा करून घेऊन ये असे मी तुला सांगणार होते, पण विसरले. त्यावर माताजीने उत्तर दिले, आता मी शिराच करून आणला आहे. सीतामाईंना आनंद झाला. खरेच की काय? माताजी म्हणाल्या, होय, हा पहा, अगदी खरं असे म्हणून त्यांनी शिऱ्याचा डबा सीतामाईंच्या हाताजवळ नेला आणि म्हणाल्या, तुला शिरा खावासा वाटल्याबरोबर मी करून आणला की नाही? यालाच संतांच्या भाषेत मायाळूपणा म्हणतात. दवाखान्याहून मातोश्री घरी आल्यावर जोगेश्वरीच्या मंडळींनी आमंत्रण केल्यावरून माताजींचे तेथे जाणे झाले. तेथील रामाच्या देवळात त्यांनी 7 दिवस कीर्तन केले. सीतामाईंचे शरीर सुदृढ होते. त्या दरवर्षी चातुर्मासात पंढरपूरला जाऊन राहत असत. चातुर्मास संपल्यावर गाडगेबुवांच्या तर्फे गोरगरिबांना जेवण घालून स्वस्तानी येत. ती सेवा त्यांच्याकडून बरीच वर्षे घडली. त्यांना मरण पण चांगले आले. अंतकाळ जवळ आला त्यावेळी त्या मद्रासला 2ऱ्या व 3ऱ्या नंबरच्या मुलाजवळ होत्या. 15 दिवस आधीच त्यांना मुंबईला येण्याचा वेध लागला होता, पण मुलांना त्यांना अजून काही दिवस ठेवून घ्यावयाचे होते. तरी पण नातवाला बरोबर घेऊन त्या विमानाद्वारे मुंबईला आल्या. घरी गेल्यावर त्यांना थोडीशी ग्लानी आल्यासारखी झाली. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, आता मी जाणार आहे. त्यावर कोणाला काय सांगावयाचे ते त्यांनी सांगितले आणि आता येते ग मी असे म्हटले. इतक्यात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. यावेळी त्यांचे वय 82 वर्षांचे होते. पुढे कोल्हापूरच्या मंडळींच्या बोलावण्यावरून माताजी पुन्हा कोल्हापूरला गेल्या. या खेपेला त्यांचे मंगळवार पेठेत बापू दिंडे यांचे घरात राहणे झाले. बापू दिंडे हे तेथील राजवाड्यात पेटी वाजविण्याची कामगिरी बजावित असत. एके दिवशी दिंडे माताजींच्या पुढे म्हणाले, मी 5 बायका केल्या, पुष्कळ मुले पण झाली, पण सध्या पहिल्या बायकोची एक मुलगी तेवढी जिवंत आहे. बाकी सर्व मुले बायका मला सोडून गेल्या. मुलीचे लग्न झाले असून माझ्या सुखासाठी मी तिच्या नवऱ्याला घर जावई करून ठेवले आहे.
परंतु लग्न झाल्यापासून तिचे व त्याचे अजिबात पटत नाही, म्हणून मी 6वे लग्न करावे म्हणतो. यावर तुमचे मत काय? त्यावर माताजी म्हणाल्या, बायकांपासून सुख भोगावयाचे तुमच्या नशिबी असते तर असे सर्व घडलेच नसते. तुमच्या वयाला 80 वर्षे झाली म्हणता, तेव्हा आता लग्न करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मुलीला मुले झाल्यावर त्यातले एखादे तुम्ही दत्तक घ्या म्हणजे झाले, असे माताजींनी त्यांना सांगितले. त्यावर माई, मी लक्ष्मी हातात घेऊन सांगतो की या जन्मी त्या उभयतांनी सुखाने संसार केला आणि ते दृश्य लोकांना पाहावयास मिळाले असे कदापिही होणार नाही, म्हणून तर मी लग्नाचा विचार करीत आहे, असे ते पुन्हा म्हणाले. तेव्हा माताजी म्हणाल्या, मी तर असे म्हणते की त्या उभयतांनी सुखाने संसार केलेला तुम्हाला जरूर पाहावयास मिळेल. इतकेच नव्हे तर मुलीच्या मुलाला तुमची इस्टेट देऊन तुम्हाला निश्चिंतपणे जीवनयात्रा संपविण्यास मार्ग मोकळा होईल, म्हणून तुम्ही लग्नाच्या भरीस पडू नये. ओम नमः शिवाय.